एकीकडे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालं असताना ठाण्यातही तशीच हालचाल सुरू झाल्याचं चित्र आहे. जितेंद्र आव्हाड हे आमचे दुश्मन नाहीत. आम्हाला जर कोणाचा प्रस्ताव आला तर आम्ही तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवून आणि त्यावर विचार करू, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी केलं आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे कट्टर विरोधक मानले जातात. मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून नजीब मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महायुतीतून निवडणूक लढवली होती. आता त्याच ठाण्यात दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात. जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत. 30 तारखेपर्यंत जर आम्हाला कोणाचा प्रस्ताव आला तर आम्ही तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवणार आणि विचार करणार. शेवटी कार्यकर्त्यांना निवडून आणायचं आहे, असं राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी सांगितलं. ठाणे शहरात जर पक्ष वाढवायचा असेल तर त्यांनी आता विचार करावा, असं सूचक वक्तव्य नजीब मुल्ला यांनी केले. त्यामुळे ठाण्यातील शरद पवार गट देखील आता एक पाऊल पुढे टाकून अजित पवार गटासोबत युतीचा विचार करणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. बुधवारी महाविकास आघाडीची बैठक ठाण्यात पार पडली, मात्र जागा वाटप अजूनही जाहीर झालं नाही. बघा, अजितदादांचा निर्णय सर्वसर आहेत. आमचे ते राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा, आदरणीय दादांनी जे निर्णय घेतला त्याला आम्ही बांधील आहेत आणि आम्ही आनंदाने स्वीकारू. आणि इथे आमचा काय जितेंद्र आव्हाड आमचे शत्रू नव्हे. आम्ही सर्व जे वेगळे झालो आणि दादांचं आकर्षण होता, दादांचं नेतृत्व होतं, दादांचा आमच्यावर विश्वास आणि प्रेम होता आणि मी कधी पण आक्षेप नोंदवलाय तर त्या नेतृत्वामध्येच आम्ही सर्व एकत्र काम केलेलं. जितेंद्र आव्हाडच्या नेतृत्वात त्यांच्या कार्यप्रणाली पद्धतीवर आक्षेप नोंदवलाय. ते कार्यप्रणाली आणि कार्यपद्धती सुधारून आमच्या सोबत येत असतील तर आमचं स्वागत आहे त्यांना. पण ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या विभागांमध्ये अशी काही एकत्र येण्याची चिन्ह आहेत का, की त्याची ताकद जास्त आहे, त्या ठिकाणी आम्ही त्यांना सोबत घेऊ, अशा प्रकारे काही बोलणी सुरू आहेत? बघा, ठाणे शहरात एक काळ होता 15 एक नगरसेवक यायचे. त्याच्यानंतर मागच्या निवडणुकीत 8 नगरसेवक, म्हणजे 4 माझा राबोडी प्रभागातून आणि 4 जगदाले साहेबांकडून 8च आले होते. 34 पैकी 28 नगरसेवक एकच विधानसभेचे होते. त्या पद्धतीने ठाणे शहरात राष्ट्रवादीची ताकद जी संपवण्यात आली होती ती संपवण्यात परत त्यांना उभारण्याची संधी आम्हाला उपलब्ध झाली आहे. म्हणून असा प्रस्ताव आजपर्यंत आलेला नाहीये. राज्यात महापालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. तसंच उमेदवारी अर्ज वाटप प्रक्रियाही सुरू झाली आहे. निवडणुकीच्या या कामासाठी पालिका प्रशासन सज्ज झालं असून 12,650 अधिकारी आणि कर्मचारी वर्ग सज्ज ठेवण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक 65% महिला कर्मचारी असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धुरा तिच्या हाती असणार आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज होत विविध कामांना सुरुवात केली आहे. पालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना मंगळवारपासून उमेदवारी अर्जांचं वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. अशातच निवडणूक कामाची माहिती देण्यासाठी पालिकेच्या नरेंद्र बळाळ सभागृहात पत्रकार परिषद पार पडली. काल मध्यरात्री ठाण्यातील माजी मंत्री आणि आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नाद या निवासस्थानी महाविकास आघाडीने येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. महाविकास आघाडीमधला घटक पक्ष काँग्रेस पक्षाला डावलण्याचा आरोप विक्रांत चव्हाण यांनी केला आणि जर आम्हाला महाविकास आघाडी घटक पक्षात न घेतल्यास आमच्याकडे पर्यायी मार्ग देखील आहे, असा इशारा ठाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिला होता. काँग्रेसची ही नाराजी दूर करण्याकरिता काल बैठकीला स्वतः आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण तर उबाटाचे जिल्हाध्यक्ष केदार दिघे आदी देखील या बैठकीला उपस्थित होते. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीची घोषणा झाल्यानंतर ठाण्यात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते.
युतीच्या निर्णयाचं स्वागत करत आज दोन्ही पक्षांचे नेते आणि पदाधिकारी तसेच कार्यकर्तेही एकत्र आले। यावेळी गुरुवर्य धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर कोटनाका परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यालाही अभिवादन करून सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला। आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकदिलानं काम करतील असा ठाम विश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला। तसंच ठाणे महापालिकेत दोन्ही पक्षांचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रामाणिक आणि समन्वयपूर्ण प्रयत्न करण्यात येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं। या संयुक्त उपक्रमामुळे ठाण्यातील राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण झालं असून युतीमुळे आगामी पालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पण मला वाटतं कालच जे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात होतं ते खऱ्या अर्थाने कालचा दिवस हा सर्वात महत्त्वाचा दिवस होता आणि आज आम्ही आमचे मनसेचे नेते अविनाश जाधव आणि सर्व मनसैनिक शिवसैनिक आज आमचं ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही आलो होतो आणि परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचा सुद्धा आशीर्वाद घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो होतो। तुम्हाला माहिती असेल ही निवडणूक महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकेत होते, मुंबई असेल, ठाणे असेल, इतर ह्याच्यामध्ये असेल। आज तुम्ही बघितलं असेल 23 जानेवारी हा बाळासाहेबांचा वाढदिवस आहे आणि शतक महोत्सव त्या ठिकाणी मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय आणि तुम्ही बघितलं असेल ज्या बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण आणि त्याला अनुसरून दोन्ही पक्ष पुढे चाललेले आहेत। मग ते आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, त्याचबरोबर मनसेचे आदरणीय राजसाहेब असतील आणि ह्या दोन्ही बंधूंनी एकत्र आल्यामुळे महाराष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे। त्याचबरोबर 27 जानेवारी हा सुद्धा आमचे ठाणे जिल्ह्याचं दैवत दिघे साहेबांचा सुद्धा जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने मुंबई महापालिका असेल, ठाणे महापालिका असेल, त्यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी मला वाटतं मी ठाणेकर जनतेला आवाहन करेल, मुंबईकरांना आवाहन करेल, महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करेल की हा शतक महोत्सव जो साजरा होतोय त्या निमित्ताने मला वाटतं मुंबई महापालिका असेल, ठाणे महापालिका असेल, महाराष्ट्रातल्या इतर महापालिका असेल, जनतेने भरघोस मताने त्या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत, नगरसेवक आहेत, त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आणि हा शतक महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही साजरा करणार आहोत। दिघे साहेबांचा सुद्धा त्या ठिकाणी 27 तारखेला आहे आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रातले थोर पुरुष यांनी ह्या संबंध ही जी वाटचाल केली त्याच वाटचालीवरती आम्ही या ठिकाणी त्यांचा आदर्श घेऊन पुढे जातो। मशाल आणि इंजिन कशा प्रकारचे पुढे येणाऱ्या भविष्यात प्रारंभ वाढणार आहे? मला वाटतं कालच जेव्हा ही घोषणा झाली तर किती लोकांना हे दोन्ही नेते एकत्र आल्यामुळे त्यांचा धूर निघालेला आहे। आमच्याबरोबर मशाल आहे, त्याचबरोबर इंजिनसुद्धा आहे आणि नक्कीच त्या धास्तीने त्या ठिकाणी आज कामाला लागलेले आहेत ते लोक आणि जनता नक्कीच महाराष्ट्रातील जनता हे या दोन्ही ठाकरे बंधूंना त्यांच्या पाठीमागे उभे राहील अशी मी ग्वाही देतो। आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेशाचं सत्र जोरात सुरू झाले। याच अनुषंगानं काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी ठाण्यात भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय।
काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य सेवा दलचे उपाध्यक्ष शेखर पाटील, संजू शिंदे, गणेश नाईक यांच्यासह काँग्रेस सेवा दलाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा झेंडा उतरवत भाजपची धुरा हाती घेतली. हा पक्षप्रवेश सोहळा ठाण्यातील भाजप कार्यालयात पार पडला. यावेळी आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरेही उपस्थित होते. नव्यानं प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचं त्यांनी स्वागत करून आगामी निवडणुकीत संघटन मजबूत करण्याचं आवाहन केलं. भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे आणि विकासाच्या धोरणांवर विश्वास ठेवून हा निर्णय घेतल्याचं नवप्रवेशित पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. या पक्षप्रवेशामुळे ठाण्यातील राजकीय समीकरणांमध्ये भाजपची ताकद अधिक भक्कम होण्याची शक्यता वर्तवली जाते.